तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या नागपूरचा आणि नागपुरी डेकचा आवडता अमित आणि मी दर्शन म्हणजेच तुमचा लाडका जिजाजी आणि मी तुमचा लाडका साला. तर नमस्कार जिजाजी म्हटलं. नमस्कार का नमस्कार म्हणतं का इज्जत गिज्जत एवढं चार चौकात थोडं पाया घ्या पळत जा, थोडंसं दर्शन गिरसन घेत जा मायावालं. हा काय कमरेतून वाकत जा ना थोडसा. सुखी राह. तुम्ही राहू द्या तवा ना. पाय तू बेज्जती नको करू चार चौकात. बेज्जती तर तुम्ही करून राहिले यार जिजाजी. तुम्ही माझी एवढी बेज्जती करता, इथे एवढ्या साऱ्या लोकांसमोर माझी बेज्जती करून राहिले, पाया पडायला लावून राहिले यार जिजाजी. काम नाही कुछ नाही. का केलाय तुम्ही ना माझ्यासाठी? मला सांगा का केलाय तुम्ही ना? मी ना आपली सोन्यासारखी बहीण तुम्हाला दिली आहे आणि तुम्ही ना माझ्यासाठी का केलाय? ऐकलं का? सोन्यासारखी बहीण दिली म्हणते. ऐकून घ्या, पाहून घ्या. सोन्यासारखी बहीण दिली म्हणते. हा याची सोन्यासारखी बहीण माझ्या घरी लोक टिंटप्पर सारखी वागते. तवा नाही दिसत यायले. हा एवढी सोन्यासारखी आहे आपल्या घरी घेऊन जा वापस. मला काय सांगून राहिला तू? आता तर बहुतच झालं जिजाजी. मी तुमच्यासाठी एवढं सगळं करतो, आपली बहीण दिली आहे, तरी तुम्ही बेज्जती करून राहिले. तुम्ही म्हणता जा रे बाबू पाणी आणतो, मी पाणी आणतो. तुम्ही म्हणता जा रे बाबू बाटल आणतो, मी बाटल आणतो. तुम्ही म्हणता जा रे बाबू चकना आणतो, मी चकना आणतो. सगळं काही करतो तुमच्यासाठी. तुम्ही ना का केलाय माझ्यासाठी यार जिजाजी? अरे का खाऊन पिऊन बैमान आहे रे. हा रोजच्या रोज माझ्या मागं येतं, पार्ट्या खातं. एवढा जिजाजी चांदणीच चाला म्हणते. जिजाजी आज सावजी चारा रोज मागं. आणि तरी तुम्ही म्हणता का केलं म्हणून? तर माझ्यासाठी का केलाय? अबे तुझ्या बहिणीच्या नावावर एवढं सोनं नाणं केलंय. शेती गिती तुझ्या बहिणीच्या नावावर आहे, तरी म्हणतो का केलं? तर माझ्या बहिणीच्या नावावर केलं ना. माझ्यासाठी तर काहीतरी करा यार जिजाजी. आता मग तू बी माझ्या संग लग्न करते, मी नावावर करते लग्न माझ्यासोबत. पाय मग मी बोललो तुला बहुत झालं जिजाजी. आता बहुत झालं. आता एवढ्या लोकांसमोर बेइज्जती झाली. आता तुम्हाला काहीतरी माझ्यासाठी करा लागेल. मी आपली बेइज्जती घेऊन इथून जाऊ नाही शकत. तुम्हाला काहीतरी करा लागेल जिजाजी. ठीक आहे, जाऊ दे. आता काय किती झालं तरी लाडाच्या साला आहे मावाला. रोज माझ्यासोबत उठते बसते. तर एक काम कर, आपलं अमरावती रोडवर एक फार्म हाऊस आहे मायावाला. बापरे. हा ते फार्म हाऊस तुला देऊन देतो मी. तूच घे तुझ्या नावावर करून दिलं. चल. ऐकलं का मित्रांनो? अमरावती रोडवरच्या फार्म हाऊस मावाले नावावर झालं. काम नाही तो. वेट मनीष नगर मध्ये एक फ्लॅट आहे 3 BHK. किती? मनीष नगर मध्ये 3 BHK. वाव. दिला चल. थँक्यू यार जिजाजी. थँक्यू सो मच. मनीष नगरचे 3 BHK फ्लॅट. पण हे काय फार्म हाऊस फ्लॅट याच्यानं काही होत नाही. मला जायचं आहे विदेशात ज्यासाठी काय. ठीक आहे, एक फॉरेन ट्रिप तुला माझ्याकडून पुरे हप्तेभराची. काय म्हटलं? फॉरेन ट्रिप हप्तेभराची फॉरेन ट्रिप तुला माझ्याकडून. वाव जिजाजी. थँक्यू सो मच. पण आता काहीतरी करा. जेवण पोट्या पाण्याच्या. चल रेडिसनला जाऊ जेवायला. इथून कार्यक्रम झाला. जिजाजी आज कोणत्या मूड मध्ये आहे तुम्ही? अबे एवढे लोक पाहून राहिले, चांगलं थोडीशी मजाक बाजी झाली पाहिजे, हसली पाहिजे. लोक थोडंसं मजाकचा मूड होता मायावाला, बाकी काही नाही. आता बहुत झालं जिजाजी. आता तुम्ही तुमच्या 3 रिश्तेदाराला शिवा द्या. मी माझ्या 3 रिश्तेदाराला शिवा देतो. बहुत झालं आता. अबे रिश्तेदार आहे पाहिजे. मी पागल पुरा परेशान झालो रिश्तेदार पाहिजे. तू का सांगता? त्यानं तर मग शिवा. नाही पण तसं मला जमत नाही ना. एक काम कर, तू दे. मग मला थोडासा कॉन्फिडन्स येईल तर मी बी देतो. कसं द्यायला लागते तर. हा सगळ्यात नालायक आहे मायवाली आत्या. अरे दे. तिचं मोठंवालं पोट्ट आणि लहान पोट्टी हिस्सेसाठी तर अशी करते का मला भेटते का मा कुत्र्याला भेटते. अरे बापरे. मग दिला काय हिस्सा? आता द्या तर लागणच ना. आता तुम्ही द्या तुमच्या 3 रिश्तेदाराला शिवा. सोनाली मॅडम आली आहे म्हणते, पटपट शिवा द्या. देऊ का? हा द्या ना. ऐकून घ्या पाहिजे. सगळ्यात हरामी आहे माझी सासू. माया जगणं मुश्किल केलं. तिची मोठीवाली पोरगी ते मला तर घरीच्या आधी इच्छा नाही होत. पुरा परेशान करून टाकला. आणि सगळ्यात नालायक तर हरामी तर तिच्या. राहू द्या समजले लोक आले महाभारतीमध्ये बोलून राहिले. थँक्यू गाईज. थँक्यू सो मच. माझं नाव आहे अमित आणि दर्शन.